ग्राहक पंचायत महाराष्ट्राद्वारे राष्ट्रहित व ग्राहक हित जोपासत ईश्वरीय कार्य केले जाते। आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी उर्फ नाना यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रहितासाठी ग्राहक हितासाठी लावून ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणायला भारत सरकारला भाग पाडले। त्यांचे हे कार्य नक्कीच अनमोल आहे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष डॉक्टर विजय लाड यांनी घोटी येथील कार्यकर्ता अभ्यास वर्गात केले। ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अहिल्यानगर जिल्हा व नाशिक जिल्हा कार्यकर्त्यांचे एक दिवसीय अभ्यास वर्ग मातोश्री हॉस्पिटल घोटी तालुका इगतपुरी येथे 13 जून शनिवार रोजी आयोजित करण्यात आले होते। यावेळी मंचावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष डॉक्टर विजय लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्य कार्यकारिणी सदस्य हेमंत मराठे, शिवदास डागा, नाशिक विभाग अध्यक्ष डॉक्टर अजय सोनवणे, ॲडव्होकेट सुरेंद्र सोनवणे, संजय शुक्ल, नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, प्रवासी महासंघाचे माजी अध्यक्ष रणजित श्रीगोड, कृषी अधिकारी रामदास मडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, वजनमाप विभागाचे सुनील सांगळे, अन्न औषध प्रशासनाचे तांबोळी, ॲडव्होकेट खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या अभ्यास वर्गाबाबत जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांनी प्रस्तावना करत सविस्तर रूपरेषा सांगितली। सकाळच्या प्रथम सत्रात कृषी अधिकारी रामदास मडके यांनी शेतकरी ग्राहक व त्यांच्या हक्काविषयी माहिती देताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत सखोल सविस्तर माहिती दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी ग्राहक जागृत असला तर अनुचित व्यापार पद्धतीला आळा बसू शकतो असे सांगत काही उदाहरणं देत ग्राहकांनी म्हणजेच नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले। वजनमाप विभागाचे अधिकारी सुनील सांगळे यांनी वजनमाप काटेसंदर्भातील असलेले कायदे तरतुदी याबाबत सांगत असताना नवीन कायद्याविषयी माहिती सांगत सखोल सविस्तर माहिती असताना ग्राहकांनी नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी देखील माहिती दिली। अन्न व औषध विभागाचे तांबोळी यांनी अन्नातील भेसळ, निकृष्ट खाद्यपदार्थ, अन्नातील वेगवेगळे घटक व त्यातील फरक आदीबाबत सविस्तर माहिती देत नाशिक येथील अश्वमेघ लॅबोरेटरीद्वारे अन्नातील भेसळ कशी ओळखावी याबाबत प्रात्यक्षिक दिले। नाशिक येथील ॲडव्होकेट खंदारे यांनी ग्राहक संरक्षण कायदा व अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली। दुपारच्या सत्रात राज्य सचिव अरुण वाघमारे व चंद्रकांत डागा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनात्मक कार्यपद्धती, योग्य विचारसरणी, निस्वार्थीपणे काम करून जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यात मदत करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले। कार्यकर्ता कसा असावा, संघटनेत कार्य करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, ग्राहक हित जोपासताना काय काळजी घेतली पाहिजे आदीबाबत सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन केले। नाशिक विभाग अध्यक्ष डॉक्टर अजय सोनवणे यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील नवीन तरतुदी व इतर सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना देत बहुमूल्य मार्गदर्शन केले। संजय शुक्ल यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करत आपल्या जबाबदारीबद्दल सजग केले। यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे ग्राहकांच्या हितासाठी कायदेशीररित्या योग्य करत असून शासनाने त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा, ग्राहक पंचायत महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे असा ठराव सर्वानुमते करण्यात आला। या शिबिरासाठी दोन्ही जिल्ह्यातील विविध ठिकाणं विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते। 2 जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या या शिबिरासाठी नाशिक जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, उपाध्यक्ष वसंत दर्दोटे, जिल्हा संघटक डॉक्टर राजेंद्र बागुल, सुरेशचंद्र धारणकर, प्रकाश जोशी, विजय भिंगे, किरण जोशी, गोपाल शिंदे, सुनील पहाडिया, डॉक्टर जितेंद्र चोरडिया आदींनी परिश्रम घेतले। डॉक्टर जितेंद्र चोरडिया यांनी आभार प्रदर्शन केले। शेवटी पसायदांद्वारे कार्यक्रम संपन्न झाला। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन चार्ज हरीश मारू।